आधी महाविकास आघाडीसोबत जाणारी वंचित नंतर स्वतंत्र लढली आणि वंचितची हवा जशी असावी तशी काही दिसली नाही आणि अपेक्षित यश सुद्धा वंचितला मिळालेलं नाहीये। आता शिर्डीची गोष्ट करूया, कारण शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवते या काँग्रेस सोडून वंचितचा हात धरत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या। त्यानंतर इथं लढत तिरंगी होणार असं बोललं जात होतं। उत्कर्षा रूपवते यांना सुद्धा तितपत यश मिळालेलं नाही। शिर्डीतली परिस्थिती कशी होती, तिथल्या मतानंतर वंचितनं कुणाची मते खाल्ली आणि कुणाचं गणित बिघडवलं, याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देतात पाहूयात। वंचित बहुजन आघाडी स्वबळावर ही निवडणूक लढत होती। 2019च्या लोकसभेला वंचित बरोबर AIMIM पक्ष सुद्धा त्यांच्या सोबत आघाडी सोबत होता। त्यांनी औरंगाबादची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण यावेळेस मात्र फक्त वंचित कडूनच निवडणूक लढवली गेली। आणि दुसरी गोष्ट, प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत वंचितचे प्रमुख, त्यांनीही काल परवा काही माध्यमांशी बोलताना वंचितच्या कामगिरीबद्दल त्यांनी विश्लेषण केलेलं आहे। त्यांचंही विश्लेषण जे आहे ते असं आहे की यावेळेस महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडून जो प्रचार झाला तो प्रचार होता संविधान बचावचा प्रचार। भाजपने जो 400+ नारा दिला होता, तर 400+ नाऱ्यामुळं संविधान धोक्यात आहे आणि संविधान भाजपला मोडीत काढायचं आहे असा काँग्रेसने आक्रमक प्रचार केला। त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी पण सांगितलंय की वंचितचा जो एज्युकेटेड जो कार्यकर्ता, थिंक टँक, जो वोटर होता तो वंचित पासून सरकला आणि तो महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडे गेला। म्हणजे संविधान वाचवण्याची ही निवडणूक होती असं जे विरोधकांनी प्रचार केला, त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला मिळाला। 2019च्या लोकसभेला वंचित आघाडीला सुमारे 7% मतदान होतं, 6.98% मतदान एकूण राज्यामध्ये त्यांना मिळालं होतं। यावेळेस ते मतदान 3.5% आलेलं आहे, म्हणजे वंचित आघाडीचं मतदान निम्म्याने घटलेलं आहे। शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवते पराभूत झाल्या। शिवसेना, शिवबाठा आणि वंचित अशी तिरंगी लढत इथं आहे असं बोललं जात असलं तरीही तसं काही झालं नाही। रूपवते 3ऱ्या स्थानी इथे राहिल्या। कशी इथली लढत होती आणि वंचितमुळे निकालावर काय परिणाम झाला, याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत। पाहूयात। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला शिर्डी, पुणा तसेच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विजयश्री मिळेल अशी परिस्थिती असताना देखील या तिन्ही मतदारसंघासह राज्यात दारुण पराभवाला समोर जावं लागलं। 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी 7% मतदान हे संपूर्ण राज्यातून झालं, मात्र या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते मतदान घटून त्याची टक्केवारी ही 3.5% आली आहे। एकंदरीत बघितलं गेलं तर संभाजीनगर आणि पुण्याच्या तुलनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या वंचितचे जे उमेदवार होत्या उत्कर्षा रूपवते यांची जादू चालली असंच म्हणावं लागेल, कारण की इतरच्या लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेने शिर्डीमध्ये वंचितच्या उमेदवाराला अधिक मतं मिळाली आहे। लाखांच्या जवळपास जाता जाता या मतदारसंघाने या ठिकाणी विविध तालुक्यांमध्ये 20,000, 22,000, 15,000 अशी मते मिळून वंचितचा जी टक्केवारी राज्यातली आहे ती कुठेतरी बॅलन्स करायचा प्रयत्न केला, मात्र वंचितला ही निवडणूक भारी गेली। त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण देशात 400 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीने लावला होता, त्या विरोधात काँग्रेस व त्याच्या मित्रपक्षांनी या ठिकाणी महाविकास आघाडीने संविधान वाचवण्याकरिता ह्या जोरदार प्रचार करत या निवडणुकीत जी उडी घेतली, त्यामुळे देखील वंचितचं फार मोठ्या प्रमाणात मतांची वोट बँक जी आहे ती कमी झाली आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर।